Welcome to session 21. Some more problems on direction ratios and direction cosine. बघा पहिला प्रॉब्लेम, फाइंड द अँगल बिटवीन द लाइन्स हुज डायरेक्शन कोसाइन्स अप टू लाइन्स सॅटिस्फाय द इक्वेशन. याच्यावरनं आपल्याला दोन लाईनचे डायरेक्शन कोसाइन्स शोधायचे आणि कॉस थिटा इक्वल टू मॉड ऑफ L1 L2 प्लस M1 M2 प्लस N1 N2 या फॉर्म्युल्यानुसार आन्सर काढायचे किंवा डायरेक्शन रेशिओज मिळतील. काय मिळतील ते बघूया पहिल्यांदा. ओके, मग आता ह्या दोन रिलेशन आहे, हे दोन्ही सोडवायचे आहेत. मग फ्रॉम पहिलं रिलेशन घेऊ आपण, 5L प्लस M प्लस 3N इक्वल टू 0. कुणाची किंमत काढायला परवडेल माहिती आहे ना, सिंगल M आहे. मग बाकीचे शिफ्ट करा, मायनस 5L मायनस 3N याला एक नंबर द्या आणि ही किंमत कुठं टाकून द्या, पुट इन. ही किंमत कुठं टाकायची, सेकंड इक्वेशनमध्ये तुम्ही ती किंमत टाकून द्या. तुम्हाला मिळेल 5MN मायनस 2NL प्लस 6LM इक्वल टू 0. वी गेट 5N कॉमन, M ची किंमत मायनस 5L मायनस 3N मायनस 2L, 6L कॉमन, पुन्हा M ची व्हॅल्यू मायनस 5L मायनस 3N इक्वल टू 0. मल्टिप्लाय इन साइड, मायनस 25NL मायनस 15N स्क्वेअर मायनस 2NL मायनस 30L स्क्वेअर मायनस 18NL इक्वल टू 0. दोनच टर्म राहिल्या. ओके, सगळ्यांना निगेटिव्ह कॉमन आहे, निगेटिव्हच काढून टाकू आपण. म्हणजेच काय होईल, 30L स्क्वेअर. ओके, 30L स्क्वेअर नंतर 25 2 27 आणि 18 किती होईल, 45NL मायनस 15N स्क्वेअर इक्वल टू 0. एम आय करेक्ट. 15ने कॉमन घ्या, दॅट इज 15ने सगळ्यांना साईन बदलला आहे, दॅट इज 15 दून 30, 15 त्रिक 45 प्लस N स्क्वेअर इक्वल टू 0. ओके, याचे दोन फॅक्टर, बे एक बे म्हणजेच कोणते, 2L स्क्वेअर प्लस 2NL प्लस NL 2 आणि 1 3 प्लस N स्क्वेअर इक्वल टू 0. पहिल्या दोघांमध्ये 2L कॉमन घ्या, L प्लस N. दुसऱ्या दोघांमध्ये N कॉमन घ्या, L प्लस N इक्वल टू 0. आणि म्हणून 2L प्लस N इक्वल टू 0 किंवा L प्लस N इक्वल टू 0. मग याच्यावरनं 2L इक्वल टू मायनस N और L इक्वल टू मायनस N. एम आय करेक्ट. म्हणजेच Nच्या दोन किमती मिळतील, दॅट इज हेच मला असं म्हणता येईल, N इक्वल टू मायनस 2L or N इक्वल टू L. and therefore for N equal to minus 2L from 1 एक नंबरमध्ये टाकून देऊ आपण. हे एक नंबर आहे. मग M इक्वल टू काय मिळेल तुम्हाला माहिती आहे, मायनस 5L मायनस 3 इंटू मायनस 2 मायनस मायनस प्लस 6L. एम आय करेक्ट. नसेल तर बघा, मायनस 5L मायनस 3 आणि N ची किंमत मायनस 2L मायनस 5 प्लस 6 मायनस 5L प्लस 6L L. म्हणजेच दोन कंडिशन तुम्हाला मिळाल्या, कोणत्या, M इक्वल टू L म्हणजेच L इक्वल टू M आणि L
इक्वल टू मायनस n अपॉन 2. एम आय करेक्ट? आणि म्हणून L इक्वल टू m इक्वल टू मायनस n अपॉन 2. Lचा डिनॉमिनेटर दिला नाही म्हणजे काय असतो? 1 असतो. याचाच अर्थ डायरेक्शन रेशिओज नंबर्स प्रपोर्शनल टू डायरेक्शन कोसाइन्स. डायरेक्शन रेशिओज ऑफ फर्स्ट लाईन, पहिल्या लाईनचे डायरेक्शन रेशिओ काय आले? 1 एनला निगेटिव्ह नसतो, हा खाली घ्या, -2. आल्सो फॉर n इक्वल टू मायनस L फ्रॉम 1 एक नंबरमध्ये टाकून द्या, तुम्हाला काय मिळेल? m इक्वल टू -5L प्लस 3 इंटू -L 3L. म्हणजेच m इक्वल टू काय आहे? 5 3 गेले 2L. आणि म्हणून 2 रिलेशन तुम्हाला मिळाले. कोणते? देअरफॉर याच्यावरनं Lची किंमत काय? देअरफॉर m अपॉन 2 इक्वल टू -L, ही एक व्हॅल्यू आणि ही एक व्हॅल्यू. अँड देअरफॉर L -L इक्वल टू m अपॉन 2 इक्वल टू n. हे दोन्ही एकत्र केले. दिस इक्वल टू याच्याबरोबर ही पण आहे, दोन्ही इक्वेट केल्या. आणि दिस कॅन बी ऑल्सो रिटर्न ॲज L अपॉन -1 इक्वल टू m अपॉन 2 इक्वल टू n अपॉन 1. याचाच अर्थ डायरेक्शन रेशिओज ऑफ सेकंड लाईन काय मिळाले? -1 to 1. ओके, दोन्ही लाईनचे डायरेक्शन रेशिओज मिळाले. बघा, कम्पेअर केला, दोन्ही लाईनचे डायरेक्शन रेशिओ तुम्हाला मिळाले. आणि जर डायरेक्शन रेशिओज मिळाले तर देअरफॉर अँगल बिटवीन 2 लाईन्स, देअरफॉर अँगल बिटवीन लाईन्स कॉस थीटा इक्वल टू, तोच फॉर्म्युला, A1 A2 B1 B2 C1 C2 अपॉन अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर B1 स्क्वेअर C1 स्क्वेअर इंटू A2 स्क्वेअर B2 स्क्वेअर C2 स्क्वेअर अँड विच इज इक्वल टू A1 A2 1 इंटू -1 B1 B2 1 इंटू 2 C1 C2 -2 इंटू 1 -2 upon under root of 1 plus 1 plus 4 into under root of 1 plus 4 plus 1, and which is equal to -1 upon 6. म्हणजेच 1 upon 6 and therefore theta equal to cos inverse 1 upon 6. आणि असा हा प्रॉब्लेम. असा जर प्रॉब्लेम आला तर 4 मार्काला हा एकच प्रॉब्लेम विचारला जाईल. ओके, एकदम छान प्रॉब्लेम. नेक्स्ट प्रॉब्लेम. इफ अ लाईन ड्रॉन फ्रॉम द पॉइंट A 1 to 1 इज परपेंडिक्युलर टू द लाईन जॉइनिंग द पॉइंट्स P 1 4 6 Q 5 4 4. फाइंड कोऑर्डिनेट्स ऑफ फुट ऑफ परपेंडिक्युलर. हा PQ लाईन आहे. हा प्रॉब्लेम नेक्स्ट चॅप्टरमध्ये आणखी एका पद्धतीने सोडवता येईल. ठीक आहे, हा PQ लाईन आहे, हा तुमचा पॉईंट आहे A 1 2 1. इथनं परपेंडिक्युलर टाकला. कशावरती? या लाईनवरती. काय केला? ड्रॉ AM परपेंडिक्युलर टू लाईन PQ. याचाच अर्थ M काय आहे? M काय आहे? फुट ऑफ परपेंडिक्युलर आहे. आणि कुठं आहे? लाय ऑन PQ वरती आहे. याचाच अर्थ देअरफॉर M डिवाइड्स PQ काहीतरी रेशिओमध्ये डिवाइड करेल. आणि कॅल्क्युलेशनसाठी तो रेशिओ काय घेऊ आपण? K/1. से तुम्हाला P माहिती आहे. P काय आहे?
1 4 6, क्यू माहिती आहे 5 4 4 अँड देअरफॉर यमचे कॉर्डिनेट काय येतील? बायसेक्शन फॉर्म्युला के एक्स यम एक्स टू के इंटू 5 प्लस 1 इंटू 1 अपॉन के प्लस 1 यम एक्स टू प्लस एन एक्स 1 अपॉन यम प्लस एन. सिमिलरली के वाय टू प्लस एन 4 अपॉन के प्लस 1. सिमिलरली के झेड टू. Second problem, if a line drawn from the point A 1 to 1 is perpendicular to the line joining the points PQ, find coordinates of foot of perpendicular. काय केलं आपण? ड्रॉ AM perpendicular to line, म्हणजे हा M काय आहे तुमचा? फूट ऑफ परपेंडिक्युलर आहे. ओके, मग यम कुठं आहे? PQ वरती आहे. मग PQ वरती आहे तर तो काहीतरी रेशिओमध्ये डिवाइड करणार की नाही? मग लेट दॅट रेशिओ बी KS/1 अँड देअरफॉर बाय सेक्शन फॉर्म्युला यमचे कॉर्डिनेट्स तुम्हाला मिळतील बघा. यमचे कॉर्डिनेट्स यम x2 प्लस एन x1 अपॉन यम प्लस 1, फक्त 5k प्लस 1 इंटू 1 अपॉन के प्लस 1. देन 4 आता वाईडला गुणा के इंटू 4 4k 1 इंटू 4 अपॉन के प्लस 1, नंतर 4k प्लस 6 अपॉन के प्लस 1 हा फूट ऑफ परपेंडिक्युलर झाला. अँड देअरफॉर डायरेक्शन रेशिओज ऑफ AM काय फॉर्म्युला? कोऑर्डिनेट माहिती असतील तर x2 मायनस x1 y2 मायनस y1 आणि z2 मायनस z1. म्हणजेच काय? तर बघा ते डायरेक्शन रेशिओ x2 म्हणजे हा 5k प्लस 1 अपॉन के प्लस 1 मायनस x1 1 AM काढतो आहे y2 म्हणजे हा 4 कॉमन घेतला तर 4k प्लस 4 अपॉन के प्लस 1 मायनस y1. z2 म्हणजे हा आहे 4k प्लस 6 अपॉन के प्लस 1 मायनस z1. हे झाले डायरेक्शन रेशिओज आणि यांनाच नाव देऊ आपण A1 B1 C1. सिम्प्लिफाय करा. आता 1 ने गुणल्यावर मायनस के होईल 5k मायनस के 4k अपॉन के प्लस 1 याला गुणलं मायनस 2k होईल 4k मायनस 2k प्लस 4 मायनस 2. एम आय करेक्ट? देन इकडे मायनस के 4k मायनस के 3k 1 गेला 5 राहील अपॉन के प्लस 1. ओके, यांना दुसरा नंबर द्या. काही शंका इथपर्यंत? डायरेक्शन रेशिओज आपण शोधले. पहिल्या लाईनचे काय आले ते 4k अपॉन के प्लस 1. देन एलसीएम घेतला 2k प्लस 2 अपॉन कॉमन डिनॉमिनेटर के प्लस 1 आणि 3k प्लस 5 अपॉन के प्लस 1. इथपर्यंत काही शंका? आता डायरेक्शन रेशिओज ऑफ PQ बघा. डायरेक्शन रेशिओज ऑफ PQ, P माहिती आहे, Q माहिती आहे. हाच फॉर्म्युला x2 मायनस x1 5 मायनस 1 4 मायनस 4 आणि 4 मायनस 6 म्हणजेच काय आले 4 0 मायनस 2. याला म्हणू आपण A2 B2 C2. A2 B2 C2. ओके, but AM is perpendicular to PQ and therefore काय कंडिशन आहे A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल टू 0. मग हा A1 A2 4k अपॉन k प्लस 1 इंटू 4 प्लस this into 0
plus this minus 2 into 3k plus 5 upon k plus 1 into 0. आतमध्ये गुणा 16k upon k plus 1 minus 6k minus 15. ओके, दोघांचाही डिनॉमिनेटर काय आहे, सेम आहे, इक्वल टू 0. याच्यावरनं हा तिकडे जाऊ द्या. 16k म्हणजेच किती, 10k इकडे गेला, इक्वल टू मायनस 15 म्हणजेच केची किंमत काय, -3/2 येईल. केची किंमत काय आली, के इज इक्वल टू मायनस, येस का चुकलं आहे काही बघा बरं, सॉरी, 10k 5 2 काय होईल इथं 10 होईल. म्हणजेच 10k इक्वल टू बघा 10k इक्वल टू 10 म्हणजेच केची किंमत काय झाली 1. माझ्याकडनं चुकलं होतं. ही किंमत 1 मध्ये टाका. अँड देअरफॉर फ्रॉम 1 फूट ऑफ परपेंडिक्युलर इज, देअरफॉर फ्रॉम 1 फूट ऑफ परपेंडिक्युलर केची किंमत 1 टाका. 5 + 1 6 upon 1 + 1 2, 4 into 1 4 + 4 8 upon 2, 4 into 1 4 + 6 आणि हा आहे तुमचा फूट ऑफ परपेंडिक्युलर यमचे कोऑर्डिनेट्स. ओके, पुढचा प्रॉब्लेम बघा. फाइंड द डायरेक्शन रेशियोज ऑफ अ वेक्टर परपेंडिक्युलर टू टू लाइन्स whose direction ratios are -2 1 -2 and -3 -4 1 and आहे. ओके, मग आता दोन लाईनचे डायरेक्शन याला दोन प्रकारे सोडवता येईल. आपण पहिला प्रकार बघा, लेट ए बार इक्वल टू -2i. डायरेक्शन रेशिओ माहिती आहे ना, मग त्याच्यापासून एक वेक्टर तयार करा. याचेही डायरेक्शन रेशिओ माहिती आहे दुसऱ्या लाईनची, मग त्याचाही वेक्टर बी वेक्टर्स अलॉंग गिवन लाईन्स. आपल्याला दोघांनाही कशी पाहिजे, परपेंडिक्युलर पाहिजे. मग या दोघांनाही परपेंडिक्युलर काय असतो, ए बार क्रॉस बी बार. हा काय आहे, इज अ वेक्टर. हा काय आहे, इज अ वेक्टर परपेंडिक्युलर टू बोथ ए बार अँड बी बार. अँड देअरफॉर ए बार क्रॉस बी बार कसा काढतो माहिती आहे ना, I J K -2 1 -1 -3 -4 1 आणि करा कॅल्क्युलेट. किती आलं आन्सर, 1 -4 -3i मायनस जेला निगेटिव्ह असतं, -2 -3 -5 म्हणजे मायनस +5. जे कॅल्क्युलेशन करून बघा, डोंट बिलीव्ह ऑन मी. 8 + 3 11k. अँड देअरफॉर काय आले, डायरेक्शन ratios of a line, and therefore direction ratios of line perpendicular to given lines are -3 5 and 11. -3 5 and 11 हा एक मार्ग. दुसरा एक मार्ग दाखवतो तुम्हाला बघा. आर लेट डायरेक्शन रेशिओज ऑफ रिक्वायर्ड लाईन बी ए बी सी. दिलेला आपल्याला जी लाईन पाहिजे तिचे डायरेक्शन रेशिओज काय मानले मी, ए बी सी मानली. ओके, डायरेक्शन रेशिओज ऑफ रिक्वायर्ड लाईन बी ए बी सी
which is perpendicular to two lines with direction ratios -2 1 -1 and -3 -4 1. मग जर दोन लाईन परपेंडिक्युलर असतील तर आपली कंडिशन कोणती आहे? A1 A2 प्लस B1 B2 प्लस C1 C2 इक्वल टू 0 नुसार मग A1 A2 -2A B1 B2 प्लस B मायनस C इक्वल टू 0 अँड -3A ही पण परपेंडिक्युलर आहे -4B प्लस C इक्वल टू 0. मग बाय क्रायमर्स रूल A अपॉन A सोडून द्या, यांचे कोइफिशियंट घ्या. सेकंडला मायनस साईन द्यायचं, B सोडून द्यायचा कोइफिशियंट, C अपॉन एक्सेप्ट C याची किंमत शोधा. आणि हेच काय आहे तुमचे डायरेक्शन रेशिओज ऑफ रिक्वायर्ड लाईन्स. हेच काय आहेत? डायरेक्शन रेशिओज ऑफ रिक्वायर्ड लाईन्स. बघा सेम ॲन्सर येतं, पण क्रॉस प्रॉडक्टची मेथड कॅल्क्युलेशनला सोपी आहे. असा हा डायरेक्शन रेशिओज आणि डायरेक्शन कोसाईन या प्रकारचे आणखी काही प्रॉब्लेम्स आपल्याला बुकमध्ये आहेत, ते सॉल्व करता येतील. ट्राय युअर सेल्फ अँड हिअर आवर वेक्टर इज ओवर. ओके, थँक्यू, बाय बाय.